नमस्कार मित्रांनो, आज मी परत एकदा मडमध्ये आलेलो आहे आणि मडमध्ये आलो म्हणजे नक्कीच मी शूटिंगला आलो आहे की नाही. चला, मी आज आलेलो एका झी मराठीच्या सिरियलसाठी शूटिंगला. दाखवतो तुम्हाला तो सेट. मित्रांनो, आपण आता जो सेट लागलेला आहे स्टुडिओचा तो इथे आहे. आता मी एंट्री केलेली आहे त्या गेटमधून आणि त्या गेटमधून आता निघतो आहे मी आतमध्ये 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 आतमध्ये. आणि हे बघा मित्रांनो, हे सगळं आहे शूटचा परिसर. ह्याला मडगाव गाव म्हणतात. हो, हे मनीषा बंगलोच्या बाजूला आहे. मास्तरवाडी स्टॉप आहे मडला तिथे. आणि हे बघा, झी मराठीवर एक सिरियल आहे सारं काही तिच्यासाठी. आताचा सेट आहे सगळा. त्याचा बेस आहे तो कोकणस्थ आहे आणि त्याच्यातले डायलॉग्स वगैरे जे आहेत ते कोकणस्थ आहे आणि आहे छान आहे. या सिरियलमध्ये अशोक शिंदे सर आहेत, फार जुने कलाकार आहेत. ते खूप स्ट्रगल करून तिथपर्यंत पोचलेले आहेत. हे बघा, गावाकडं जी लॉन्ड्री दाखवतात तशा प्रकारची एक टिपिकल लॉन्ड्री दाखवलेली आहे. आणि आलेलं आहे मस्त एक. हे बघा, बैलगाडी आहे. सेटवरची माणसं वगैरे सगळे येतात. हा इकडे सेट आहे. छानपैकी मस्त असं गार असं थोडंसं हवा आहे, वातावरण आहे आणि थोडंसं गावाकडचा सेट असल्यासारखं आहे. कारण ह्याचा बेस आहे तो कोकणस्थ आहे आणि गावाकडचा आहे. हे सगळं आहे. आम्ही रेडी झालेलो आहे शूटसाठी. आता आमचं लवकरच सीन लागणार आहे आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र पण आहे. त्याचं नाव आहे माझा मित्र आहे तो आणि मी या सीनमध्ये आहे. नमस्कार, माझं नाव जगदीश गावडे आणि मी सुद्धा या मालिकेत काम करण्यासाठी आलेलो आहे. मालवणी मालिका आहे, कोकणी थाट आहे. तुम्ही नेहमीच बघत असाल आणि आता आम्ही या मालिकेत धमाल करणार आहोत. तर नक्की पाहत राहा सारं काही तिच्यासाठी. आणि सुंदर असं सेट आहे या ठिकाणी. ओके थँक्यू. छान मित्र आहे, त्याचा स्वभाव पण छान आहे. आणि मला म्हणजे मला असा टोन यायचा हळूहळू थोडा पहिला मी प्रयत्न करायचो, पण त्याच्याकडून मी मालवणी भाषेबद्दल बरंच काही शिकलो आहे. तर जेणेकरून मला पुढे जाऊन काही अडचण येणार नाही. शक्यतो जरी काय आली तर मी त्याला विचारू शकतो. तो मला मदत करणार आहे मित्रांनो. तर असं आहे, बघू आता आमचा सीन लागणार आहे. तर जर पुढे काय होत असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवणार. ओके, चला बाय, थँक्यू.